शेतीभूषण श्रीरंग देवबा लाड आणि वाराणसीचे आचार्य श्री महंत भारतभूषणदासजी महाराज यांना यंदाचा पूजनीय श्री गुरुजी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे प्रतिवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो। पुण्यात शनिवारी 14 फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जातील। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक मास गोळवळकर उपाख्य श्री गुरुजी यांच्या जयंती दिनानिमित्त हा पुरस्कार दिला जातो। या राष्ट्रीय पुरस्काराचं यंदा 31वे वर्ष आहे। जनकल्याण समितीचे कार्यवाह राजन गोरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली। सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि 1 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। अनुसंधान क्षेत्रासाठीचा पुरस्कार लाड यांना आणि समाज प्रबोधन क्षेत्रासाठीचा पुरस्कार भारतभूषणदासजी महाराज यांना प्रदान केला जाईल असं गोरे यांनी सांगितलं। नमस्कार। जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत सेवा भारती यांच्या दोघांच्या विद्यमाने या वर्षीचा श्री गुरुजी पुरस्कार अनुसंधान आणि समाज प्रबोधन या 2 विषयांमध्ये द्यायचं ठरवलेलं आहे। अनुसंधान मध्ये श्रीयुत दादा लाड यांनी जे कापसाबद्दल केलेलं मोठं संशोधन आहे आणि त्याला ICAR ने मान्यता दिलेली आहे, त्याचप्रमाणे मराठवाडा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने त्यांना डिलीट दिली आहे। असे हे जे दादा यांना या वर्षीचा आपण अनुसंधानाच्या साठी श्री गुरुजी पुरस्कार देत आहोत। समाज प्रबोधनाच्या बाबतीत आचार्य श्री महंत भारतभूषणदासजी महाराज हे वाराणसीचे आहेत आणि हे संत रविदास महाराजांचं जे संदेश आहे तो जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं कार्य अव्याहतपणे गेली अनेक वर्ष करत आहेत। समाजातील भेदभाव नष्ट व्हावा आणि खुरापती ज्या चाललेल्या आहेत त्या पूर्णपणे संपाव्यात या संत रविदासजींचा संदेश हा भारतभर पोहोचवण्याचं काम हे महंत करतायत। त्यांच्या कार्यासाठी आपण हा समाज प्रबोधनाचा जो श्री गुरुजी पुरस्कार आहे तो या वर्षीचा महंत भारतभूषणदासजी महाराज यांना देण्याचं ठरवलेलं आहे। हा कार्यक्रम दिनांक 14 फेब्रुवारी रोजी विमाननगर मधील सिम्बायोसिस महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये सायंकाळी 6 ते 8 या वेळात होणार आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उद्योगपती अभयजी फिरोदिया यांची उपस्थिती लाभणार आहे आणि प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय सरकार्यवाह आदरणीय दत्ताजी हुसबाळे हे प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले आहेत। आमची सगळ्यांची आपणा सर्वांना मनपूर्वक विनंती आहे आणि आग्रह देखील आहे की या कार्यक्रमाला आपण 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता विमाननगरच्या सिम्बायोसिसच्या सभागृहामध्ये जरूर या। खूप खूप धन्यवाद।